नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. सगळे मजेत असाल, आनंदी असाल, स्वस्थ असाल, व्यस्त असाल, मस्त असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मी संकल्पना घेऊन आली आपल्यासाठी एक आणखीन माहितीपर व्हिडिओ, आणखीन एक नवीन व्हिडिओ. आपल्या 2 व्हिडिओमध्ये अंतर जरा जास्तच झालं ह्या वेळेस. काही वैयक्तिक कामामुळं थोडासा उशीर होतो आहे व्हिडिओ करायला, पण काही हरकत नाही. माझी जी परमनंट फॅमिली आहे, 200 जरी सबस्क्रायबर असले तरी ते माझे परमनंट आहेत अशी मी समजते आणि ते आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात असं समजून मी हा पुन्हा व्हिडिओ करते आहे. तर आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4 अध्याय संपवून 5व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि 5व्या अध्यायाची 2 श्लोक आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. पुढचे 2 श्लोक आपण आज बघणार आहोत आणि त्याचा थोडासा अर्थ पण बघणार आहोत. तर आपण उशीर नाही करता ते 2 श्लोक घेऊया आणि त्याचा अर्थ बघूया आणि नंतर गप्पा मारूया. तर सुरू करूया आपण श्रीमद भगवद्गीता 5वा अध्याय 3रा श्लोक. 3रा श्लोक आहे, ज्ञेय सह नित्यसन्यासी. ज्ञेय स नित्यसन्यासी. ज्ञेय स नित्यसन्यासी. ज्ञेय स नित्यसन्यासी. यो न द्वेष्टी न कांक्षति. यो न द्वेष्टी न कांक्षति. ज्ञेय स नित्यसन्यासी. यो न द्वेष्टी न कांक्षति. ज्ञेय स नित्यसन्यासी न द्वेष्टी न कांक्षति. निर्द्वंद्वो हि महाबाहो. निर्द्वंद्वो हि महाबाहो. निर्द्वंद्वो हि महाबाहो. सुखं बंधात प्रमुच्यते. सुखं बंधात प्रमुच्यते. निर्द्वंद्वो हि महाबाहो. सुखं बंधात प्रमुच्यते. ज्ञेयः स नित्यसन्यासी. यो न द्वेष्टी न कांक्षति. निर्द्वंद्वो हि महाबाहो. सुखं बंधात प्रमुच्यते. पुढचा श्लोक घेऊया आपण 4था. सांख्ययोगो पृथक् बाला. सांख्ययोगो पृथक् बालः. सांख्ययोगो पृथक् बालः. सांख्ययोगो पृथक् बालः. प्रवदन्ति न पंडितः. प्रवदन्ति न पंडितः. सांख्ययोगो पृथक् बाला. प्रवदन्ति न पंडितः. सांख्ययोगो पृथक् बाला. प्रवदन्ति न पंडितः. सांख्ययोगो पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडितः. एकमप्या स्थितसम्य. एकमप्या स्थितसम्य. एकमप्या स्थितसम्य. एकमप्या स्थितसम्य. गुभयोर्विन्दते फलम्. गुभयोर्विन्दते फलम्. गुभयोर्विन्दते फलम्. एकमप्या स्थितसम्य. गुभयोर्विन्दते फलम्. एकमप्या स्थितसम्य. गुभयोर्विन्दते फलम्. हे 2 श्लोक आपण आज पुन्हा घेतलेले आहेत, 3रा आणि 4था. पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले. आता ह्या 2 श्लोकांचा आपण थोडासा अर्थ बघणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल पुन्हा. तर भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने पहिल्याच श्लोकामध्ये प्रश्न केलेला आहे की संन्यास कर्मणाम कृष्ण पुनर्योगंच शंसशी यच्छ्रेयम यतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. म्हणजे हे भगवंता, तुम्ही कर्म पण करायला सांगतात आणि कर्माचा संन्यास पण करायला सांगतात, म्हणजे त्याग पण करायला सांगतात. मग याच्यात नेमकं कोणतं चांगलं आहे? माझी द्विधा मनस्थिती झालेली आहे आणि तुम्ही मला ते समजून सांगू शकाल, म्हणून असा प्रश्न अर्जुनाने केलेला आहे. त्याच्यानंतर भगवान उत्तर देतात, संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभो तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. भगवान सांगतात, संन्यास म्हणजे कर्माचा संन्यास सांगितला इथं, आणि कर्माचा संन्यास पण योग्यच आहे आणि कर्म म्हणजे कर्मयोग, कर्म पण योग्यच आहे. तर याच्यामध्ये भगवान सांगतात की अर्जुनाला जी द्विधा मनस्थिती झालेली आहे की कोणतं चांगलं हे तुम्ही माझ्यासाठी सांगा. म्हणून मग भगवान त्याचं उत्तर देत आहेत की ज्ञेयः स नित्यसन्यासी. यो न द्वेष्टी न कांक्षते. निर्द्वंद्वो हि महाबाहो. सुखं बंधात प्रमुच्यते. म्हणजे ज्याला कशाचा द्वेष नसतो, तो जो कशाचा द्वेष करत नाही,
जो जो कशाची कांक्षती म्हणजे इच्छाही करत नाही, म्हणजे जो कशाची इच्छा करत नाही, जो कशाचा द्वेष करत नाही, तो मनुष्य कर्माचा संन्यास करू शकतो, कर्मत्याग करू शकतो. सांख्ययोगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्ति तत्सम्य गुभयोर विंदते फलम. जो ज्ञानी असतो त्याला कशाची चिंता नसते, ना लोभ, ना मोह, ना भय, ना मत्सर, ना द्वेष, ना इच्छा. जो ज्ञानी आहे तो, आणि तोच कर्माचा संन्यास करू शकतो. आणि दोन्हीचं पण फल एकच आहे. म्हणजे भगवंतानी मागच्या अध्यायाचा त्याच्यात थोडासा हे घेतलेला आहे की सांख्ययोग म्हणजे सांख्य योग जो आपल्याला सांगितला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी, तर तो सांख्ययोग म्हणजे त्याच्यात त्यागच सांगितला. मग त्यागी वृत्ती कशी असली पाहिजे ते पण भगवंतांनी समजून सांगितलं त्या दुसऱ्या अध्यायामध्ये. असं ते पण सांगितलं आहे. आणि कर्म चौथ्या अध्यायात सांगितलं कर्म करायचं. आणि मग हा प्रश्न अर्जुनाने विचारला आहे की कर्म करायचं की कर्मसन्यास करायचा, नेमकं कोणतं चांगलं आहे? तर मग भगवान सांगतात की दोन्हीचं पण फळ चांगलंच आहे. ज्याला ज्ञान नाही तो कर्मयोग आणि सांख्ययोग म्हणजे कर्मसन्यास वेगळा वेगळा समजतो. जो कर्मसन्यास वेगळा आणि कर्मयोग वेगळा असं जो समजतो त्याला ज्ञान नसतं, किंवा तो जो ज्ञानी नसतो तो असं समजतो. पण जो ज्ञानी असतो त्याला दोन्ही पण सारखंच आहे. आणि त्यांनी त्याच्यातून एकाचं जरी निष्ठेने पालन केलं, कर्मयोगाचं म्हणा किंवा कर्मसन्यासाचं म्हणा, दोघातून एकाचं पण निष्ठेने जरी पालन केलं तर त्याला दोघांची पण फलप्राप्ती होते, असं भगवान त्या दोन्ही श्लोकांमध्ये आजच्या सांगतायत भगवान श्रीकृष्ण. तर इतकं म्हणजे सगळं फोडून अर्जुनाला सांगावं लागतंय, आणि आपल्याला तितकं फोडून सांगता येत नाही, तरी पण मी माझा सांगण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा, कमेंट पण करा, कारण कमेंट नाही केली तर मला काहीच समजणार नाही. त्याच्यामुळं कमेंट पण व्हिडिओच्या खाली करत चला. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.